नवाब मलिक यांना महायुतीचे दरवाजे बंद असल्याचं सांगणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीनं मात्र धक्का दिलेला आहे। नवाब मलिक हे राष्ट्रवादीमध्येच असल्याचा दावा करण्यात आलाय। भाजपच्या नवाब मलिक विरोधाला राष्ट्रवादीनं एक केराची टोपली दाखवली की काय अशी चर्चा सुरू आहे। नवाब मलिक अजितदादांच्या राष्ट्रवादीत, भाजपच्या विरोधाला राष्ट्रवादीची केराची टोपली। मलिकांवरून भाजप एनसीपीतला वाद चव्हाट्यावर। जो न्याय नवाब मलिकांना आहे, नवाब मलिकांसारखा आरोप, त्यांच्यासारखी जेल, त्यांच्यासारखी परिस्थिती ही इतर कोणाची असेल तरी त्याच्यावर तोच न्याय लागला पाहिजे हे आम्ही सांगू। नवाब मलिक हे महायुतीत नाहीत आणि राष्ट्रवादीनं त्यांना सोबत घेऊ नये असं ठामपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं। फडणवीसांच्या या विरोधाला राष्ट्रवादी काँग्रेसनं केराची टोपली दाखवल्याची स्थिती आहे। नवाब मलिक हे राष्ट्रवादीतच असल्याचा दावा करण्यात आला। भाजपनं नवाब मलिकांबाबत सूचना केली होती, त्याची अंमलबजावणी करायची की नाही हे बंधनकारक नसल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलं। आमच्या पक्षात काय करावं ते आम्ही ठरवू शकतो, त्यांच्या पक्षात काय करावं ते ठरवणार। त्याच्यामुळं त्यांनी केलेली सूचना आम्ही सूचना समजून सोडून दिलेली आहे, परंतु त्याला इतकं गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये। नवाब मलिकांबाबत पक्षाची भूमिका ठाम असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलं। नवाब मलिकांबाबत केलेला दावा हा प्रवक्त्यांनी केलाय। अजित पवारांची भूमिका अद्याप ही स्पष्ट झाली नसल्याचं भाजपनं सांगितलं। अजित पवारांच्या यातलं वक्तव्य आल्यानंतर भारतीय जनता पार्टी नक्की त्यावरती भूमिका व्यक्त करेल। त्यामुळे आज अन्य कोणी भूमिका काही व्यक्त केली म्हणून त्यावरती बोलावं असं मला काही वाटत नाही। त्यामुळे ज्यावेळी अशा प्रकारची भूमिका दस्तूर खुद्द अजित पवारजी मांडतील त्यावेळी मला वाटतं आमचे नेते पण त्यावरती बोलतील, भाष्य करतील आणि त्यावेळी त्याची गंभीरतेने दखल किंवा त्या विधानाच्या बद्दलची चर्चा करावी असं मला वाटतं। शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिली असताना अजित पवार गट स्वीकारेना अशी परिस्थितीत मध्येच लटकल्यासारखं नवाब मलिकांना झालंय। आता अजित पवार गटाने नवाब मलिक राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितल्यानं राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।